नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय दारवा तर्फे इथे उपस्थित आहोत. कुक्कुटपालन उत्पादन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान अंतर्गत आम्ही कृषी महाविद्यालय दारवा 17-8चे विद्यार्थी एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल अंतर्गत मी कुमारी पूनम दिनेश सोळंके आणि मी तेजस जगदीश सावरकर तुमचे सहर्ष स्वागत करते. तर आज आपल्या या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री पंकज खाडे सर व पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री तुषार मस्केकर उपस्थित आहेत. चला तर सुरू करूया आजच्या आज मुलाखतीचा पहिला प्रश्न. मी खाडे सर. तर आपल्या कृषी महाविद्यालयाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, स्थापना आणि यशोगाथा याबद्दल थोडं सांगा. तसं सांगायचं जर झालं तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांनी आपल्या भागातील जे युवक आहेत, पर्टिक्युलरली जे शेतकरी कुटुंबातून येतात, त्या शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याकरिता कृषी महाविद्यालय दारवा याची स्थापना 2003 मध्ये त्यांनी केली. याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील तरुण हा उच्च शिक्षित झाला पाहिजे आणि त्याला रोजगाराच्या तसेच व्यवसायाच्या नवनवीन संधी प्राप्त झाल्या पाहिजे. याच्यासाठी माणिकरावजी ठाकरे साहेबांनी 2003 मध्ये आपल्या महाविद्यालयाची स्थापना केली. सोबतच उद्दिष्ट आणि यशोगाथा जर सांगायचं झालं तर मला सांगताना इथे आनंद होईल की आपल्या महाविद्यालयातून जवळपास आजपर्यंत 200च्या वर शासकीय आणि निमशासकीय विभागामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले कार्यरत आहेत. तसेच खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा, बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आपलं नाव कमवित आहेत. सोबतच या दोन गोष्टीवरच न थांबता काही विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुद्धा चालू केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चांगल्या उलाढाली झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर सर, आपल्या कृषी महाविद्यालयात 8व्या सत्राचे विविध उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना चांगले प्लॅटफॉर्म्स अवेलेबल करून देतात आणि महाविद्यालयाचा एक प्रामाणिक हेतू असतो की विद्यार्थी फक्त ज्यावेळेस त्याची डिग्री कंप्लीट होते त्यावेळेस फक्त तो डिग्रीचा कागद सोबत न नेता शिक्षणासोबत काही कौशल्य सुद्धा त्यांनी आपल्यासोबत घेऊन जावे या उदात्त हेतूने कृषी महाविद्यालय दारवा नेहमीच अग्रेसर राहतं आणि मोटिव्ह घेत असतो. त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा आपण पहिल्यांदा आपल्या कृषी महाविद्यालयामध्ये कुक्कुटपालन व्यवस्थापन तंत्रज्ञान हे मॉड्यूल घेतलं. या मॉड्यूलमध्ये साधारणतः आपण 200 आणि 400 अशा साधारणतः एकूण 600 कोंबड्यांचं पालन आपण इथे आज करीत आहोत. सोबतच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी सुद्धा आवड निर्माण व्हावी त्याकरिता सुद्धा महाविद्यालयाने महाविद्यालयाच्याच प्रक्षेत्रावर जवळपास 20 गुंठ्यावर मल्चिंग टेक्नॉलॉजी वापर करून आपण भाजीपाल्याचं उच्च उत्पादन करीत आहोत. सोबतच विद्यार्थी ऑर्गॅनिक शेतीकडे सुद्धा वळला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण ऑर्गॅनिक इनपुट्स प्रोडक्शन हे मॉड्यूल सुरू केलं आणि विद्यार्थ्याला जर वाटत असेल की आपण एखाद्या वेळेस सॉइल टेस्टिंगची लॅब टाकावी त्या उद्देशाने सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये सॉइल टेस्टिंग आणि अनालिसिस हे मॉड्यूल आपण चालवित आहोत. सर, आपण राबविण्यात आलेल्या एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल याबद्दल थोडे संधी, भविष्यातील संधी आणि त्यांची उद्दिष्ट याबद्दल थोडी माहिती सांगा. धन्यवाद. तेजस, ELM AJS 485 हा मॉड्यूल पहिल्यांदाच आपल्या महाविद्यालय दारवा राबवतोय. त्याचं मुख्य उद्दिष्ट आणि संधी जर बघितलं गेलं, मुख्य उद्दिष्ट म्हणजे राणी आता सांगितल्याप्रमाणे आपण कृषी महाविद्यालयाची स्थापना माणिकरावजी ठाकरे साहेबांनी त्याच उद्दिष्टाने केली होती की आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षण घेतात हा प्रामुख्याने विद्यार्थी जो आहे ग्रामीण भागात शाश्वत उत्पादनाचे जे साधन उपलब्ध व्हावं त्यासाठी ते उद्दिष्ट समोर ठेवून आपण प्रायोगिक तत्वावर इथं कुक्कुटपालन सुरू केलं होतं आणि सुरू केलं आहे. सुरुवातीला आपण 200 पिल्ले सोनाली प्रजातीच्या इथं आणलेले आहेत. तिथं संगोपन व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि यशस्वीरित्या केलेलं आहे. तिथं उद्दिष्ट हे होतं की ग्रामीण भागाचा जे शाश्वत उत्पादनाचा पाया हा कुठेतरी मजबूत व्हायला पाहिजे. कारण एकाच पिकावर सोयाबीन झालं, कापूस झालं या पिकावर अवलंबून न राहता आपल्याला रोजचं उत्पादन कसं भेटेल किंवा मग शाश्वत उत्पादन कसं भेटेल
हा त्याच्या मागचं मूळ उद्दिष्ट होतं. आणि संधी जर बघायला गेला त्याच्यात भरपूर संधी आहेत कुक्कुटपालनामध्ये. सोनाली प्रजाती ही अशी आहे की त्यातून आपण मांस उत्पादन पण घेऊ शकतो आणि अंडी उत्पादन पण घेऊ शकतो. हे तिथून मूळ संधी आहे. तर जसे की खाडे सर आपण सांगितले की आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध पदांवर स्थायिक झालेले आहेत. तर आपण जो हा उपक्रम राबवलेला आहे, जो प्रायोगिक तत्वावर आपण व्यवसाय चालू केलेला आहे, हा जर आपल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक स्तरावर सुरू केला तर त्याबद्दल तुमचे मत काय आहे? नक्कीच, कारण स्पर्धेचं युग आहे. सर्वांनाच शासकीय किंवा निमशासकीय नोकऱ्या लागतील याबद्दल थोडी साशंकताच आहे. पण नक्कीच विद्यार्थ्यांनी इथून डिग्री घेतल्यानंतर जर उद्योजक होण्याकडे जर वाटचाल करायची असेल तर नक्कीच कुक्कुटपालन हा एक त्यांना खूप चांगला असा एक पर्याय ठरू शकतो. आपण जर जे पहिली बॅच आणली होती त्यामध्ये कोंबड्यांचा मृत्यूदर काय होता सर? आपण जेव्हा 12 डिसेंबर 2025 आपण 200 पिल्लांची बॅच आणली होती तर त्याच्यातला मृत्यूदर जर बघायला गेला तर हा खूप कमी आहे. तर आपण ऍव्हरेजली जर काढला आपल्या व्यवस्थापनानुसार, पहिल्याच प्रायोगिक तत्वावर आपण सुरू केलं त्यानुसार जे आपल्याला ज्ञान होतं त्याचं आपलं व्यवस्थापनाचं ज्ञान होतं त्यानुसार आपला मृत्यूदर हा 5% आहे. म्हणजे आपल्या 200 पिल्ल्यापैकी 10 पिल्ले हे मृत्यू पावलेले आहेत. आणि ते म्हणजे एक दिवस लाईट गेली होती, काही इथं शेतीमध्ये प्रॉब्लेम होता, तर संबंध रात्रभर लाईट नसल्यामुळे आमची 5 पिल्ले दगावली. म्हणजे हे बाय चान्स एक मानवी याच्यामुळे झालेला मृत्यू आहे. नैसर्गिक मृत्यू म्हणलं तर आपली 5 पिल्ले मेलेले आहेत, त्याच्यात काही वीक होते त्याच्यामुळे आपल्या हॅचिंगमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपला 5 पिल्ले हे वारलेले आहेत. तर आपला मृत्यूदर हा 5%. तर जसे की तुम्ही सांगितले की 12 डिसेंबरला तुम्ही कोंबड्यांची पहिली बॅच आणली व कुक्कुटपालनाला सुरुवात केली, तर तेव्हापासून तर विक्रीपर्यंत तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला कोंबडीला व प्रत्येकी कोंबडीला किती खर्च आला खाद्यांचा? जेव्हा 12 डिसेंबर 2025 पासून ते आज 23 फेब्रुवारी 2026 इथपर्यंत आमच्या कोंबडीला जर बघायला गेलं तर आमच्या एका सोनाली प्रजातीच्या कोंबडीचं वजन हे 1 किलो पर्यंत गेलेलं आहे. 996 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत गेलेलं आहे. आणि प्रत्येक कोंबडीचा जर खर्च, खाद्यावरचा खर्च बघायला गेला तर आम्ही व्हेजिटेबल वेस्टेज, बाहेरचं जे काही वेस्टेज असेल तर ते त्याच्यावर खर्च हे करून, म्हणजे ते युटिलायझेशन करून आम्ही खाद्यावरचा खर्च हा कमी केला. तर प्रत्येक कोंबडी वांगे हा आम्हाला 80 रुपये खर्च आला. तर आपण पाळलेल्या कोंबडीची प्रजाती कुठली आहे आणि त्यांचं मूळ स्थान कुठलं आहे आणि त्याबद्दल काही वैशिष्ट्य असेल? आपण जे कोंबडी पालन चालू केलेलं आहे ते आहे सोनाली, आणि ते फायोमी आणि रेड आयलंड रेड रोड याच्या दोघांचा क्रॉस करून तयार केलेली कोंबडी आहे. फायोमी प्रजातीचं एक लक्षण आहे की रोगप्रतिकार शक्ती ही जास्त असते, आणि रोड आयलंड रेड याचं वैशिष्ट्य म्हणजे मांस आणि अंडी उत्पादन. या दोघांचा क्रॉस झालेले सोनाली, याचं मूळ स्थान आहे बांगलादेश. आणि आपलं त्याचं उद्दिष्टच हे होतं की सुद्धा रोगप्रतिकार शक्तीला ही काटक असल्यामुळं आणि मांस आणि अंडी उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे आपण तर सर, तुम्हाला जर सांगायचं असेल नवीन उद्योजकांना की हे ब्रीड कशासाठी जास्त उपयोगी आहे, आपण मांस उत्पादनासाठी घेतली तर हे जास्त मांस उत्पादनाच्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे की अंडी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची? तुमचा एक्सपिरियन्स आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रायोगिक तत्वावर आपलं हे क्रम चालू केलेला आहे. विद्यार्थ्यांना याच्यातून काही नवीन उद्योग व्यवसाय सुरू करता येईल, शाश्वत उत्पन्नाचं साधन मिळेल, या उद्दिष्टातून आपण सोनाली ब्रीड ही निवडलेली आहे. त्याचं ही म्हणजे ड्युअल पर्पज ब्रीड, म्हणजे द्विपक्षीय अशी, म्हणजे कसं त्याच्यातून मांस उत्पादन पण होतं आणि अंडी उत्पादन पण घेऊ शकतो. मांस उत्पादन म्हणजे यासाठी, कारण गावरान कोंबडी ही मांस उत्पादनासाठी जर आपण संगोपन केलं तिला खूप जास्त वेळ लागतो, 4 ते 5 महिने लागू शकतो. तसं ब्रॉयलर ही लवकर येते मांस उत्पादनाला, पण त्याचं मांस हे चवीला तेवढं रुचकर नसतं. पण सोनाली ही अशी ब्रीड आहे तुम्हाला 2.5 ते 3 महिन्यात ही मांस उत्पादनासाठी पण येऊ शकते बाजारात, आणि हिची चव
साधारणतः गावरान कोंबडीसारखीच असते, रुचकर असते आणि चांगली असते चवीला. आणि अंडी उत्पादनासाठी जर आपण याचं संगोपन करायला गेलं तर आपल्याला कमीत कमी 2.5 ते 4 महिन्यात ती कोंबडी अंडी उत्पादनासाठी येऊ शकते. आणि त्याचं अंडी उत्पादनाचा जर रेट बघितला, जर आपण दर बघितला, तर ही 150 ते 200 अंडी देतात, जे की गावरानी कोंबडी देऊ शकत नाही. म्हणजे जर आज एखाद्या शेतकऱ्याने असेल किंवा मग एखाद्या विद्यार्थ्यांनी ज्याला उद्योग व्यवसाय टाकायचा असेल हॅचिंगचा, किंवा मग अंड्यापासून उत्पन्न मिळवायचं असेल, तर त्यांना जास्त उत्पन्न मिळू शकते. आज जर बाजारातला अंड्याचा दर बघितला आपण 15 ते 20 रुपये, आणि गावरानीचे अंडे हे गावरानी कोंबडीसारखे दिसतात. त्याची शेल जे आहे वरचं जर कव्हर जर बघितला आपण तर पूर्णतः गावरानीसारखी दिसते. तिचा जर आता दर आम्ही बघितला तर 15 ते 20 रुपये. त्यामुळे आपण नवीन उद्योजकाला हे सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो की तुम्ही मांस उत्पादनासाठी पण कोंबडी हे पालन करू शकता आणि अंडी उत्पादनासाठी सुद्धा पालन करू शकता. कुक्कुटपालनादरम्यान त्या कोंबड्यांवर कुठल्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळाला आणि त्यांची व्यवस्थापन आपण कशी केली? साधारणतः सोनाली कोंबडीवर येणारे रोग म्हणजे कोणते आहेत? तर एक असतो आपला रक्ती हगवण, ऑक्सिडायसिस म्हणतो आपण. त्याच्यानंतर गंभीरो येतो, मानमुडीलाच आपण म्हणतो न्यू कॅस्टल डिसीज. त्याच्यानंतर बर्ड फ्लू. तर आपण सगळ्यात जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं की गंभीरो आणि मानमुडी, न्यू कॅस्टल डिसीज मानमुडी येऊ नये म्हणून आपण काय केलं, पिल्ले आणल्यानंतर 1 डे हॅचिंगचे पिल्ले होते आपले, तर त्याला पहिल्या 7 दिवसात आपण याची लासोटाची लस देतो डोळ्याद्वारे. आणि त्याच्यानंतर त्याच्या 14 दिवसानंतर आपण गंभीरो डिसीज येऊ नये, संसर्गजन्य रोग, हे सर्व संसर्गजन्य रोग आहे. तर हे गंभीरो येऊ नये म्हणून आपण त्याला गंभीरो आपलं हे संसर्गजन्य रोग येऊ नये म्हणून आपण गंभीरोची डिसीज दिली. 7 दिवस लासोटाच्या केल्यानंतर त्याच्या 14 दिवसाच्या अंतरानं, आणि त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवसाच्या अंतरानं आपण दिली लासोटाची. त्याने की संसर्गजन्य रोग, मायकोप्लाझ्मा असेल, मानमुडी असेल, किंवा मग तुमचे जे काही दुसरे संसर्गजन्य रोग येतील ते येऊ नये म्हणून आपण हे अशा प्रकारचे लसीकरण केले. तर तुम्ही तुमच्या कोंबड्यांचं सॅनिटेशन वगैरे कसे केलं, म्हणजे बिमारी पसरू नये म्हणून कसं व्यवस्था? सॅनिटेशन, निर्जंतुकीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण रोग हा कोंबड्याला येणारे सगळ्यात जास्त रोग हे संसर्गजन्य असतात. तर आपण जो भुस्सा आणला होता खाली टाकण्यासाठी, तर त्या भुस्स्यामध्ये थोडा आपण पुन्हा लाईम मिसळला, जेणेकरून खालचा जे काही संसर्ग आहे तो होऊ नये. आणि त्याच्यानंतर फॉर्मेलिन 5 ml 10 लिटरमध्ये फवारून आपण सर्व निर्जंतुकीकरण केलं. त्याच्यामुळे आपल्याला सहसा जे काही आपले आजूबाजूचे विषाणू होते, जीवाणू होते, ते जेणेकरून नष्ट व्हायला पाहिजे. त्याद्वारे आपण त्याचं निर्जंतुकीकरण केलं आजूबाजूचं. तर आपण कुक्कुटपालनाला सुरुवात करताना आपल्याला कुठल्या अडचणीला सामोरे जावे लागले? अडचणी म्हणजे सरांचं सहकार्य होतं. माननीय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माणिकरावजी ठाकरे साहेब, आपले संस्थेचे व्यवस्थापक शुक्राजी ठाकरे साहेब, आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे आपल्या कृषी महाविद्यालयाचे जे मार्गदर्शक आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले अजूनही यशस्वी परंपरा चालू आहे, असे आपले प्राचार्य खाडे सर, त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. पण अडचणी कुठे आल्या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असणार अज्ञान. पण ते आपल्या कुक्कुटपालनामध्ये असणारं अज्ञान, सॅनिटेशन, निर्जंतुकीकरण कसं करायचं, लसीकरण कसं करायचं, तर आपला पहिलंच प्रायोगिक तत्वावर राबवलेला उपक्रम असल्यामुळे अडचणी म्हणजे तुम्हाला पिल्ले कुठून घ्यायचे, पिल्ले व्यवस्थित त्याच प्रजातीचे आहेत का, म्हणजे त्याचं विश्वासार्हता आहे का मेन, आणि दुसरी म्हणजे ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत ते नेमके कोणत्या परिस्थितीमध्ये पोहोचणार आहेत, ते जे वाहन आपल्याकडे येणार आहे ते देशीच आहे का कसं आहे. त्याच्यानंतर दुसरी अडचण म्हणजे आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, ते पिण्याचं पाणी मुख्य स्रोत काय, स्वच्छ पाणी आणि आहार. तर स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आपण काय केलं, रोजचे रोज ते टाकी आहे धुणं, त्याच्यात ते हे करणं, त्यात जे काही एखादी त्याचं pH वगैरे मेंटेन करणं, त्याच्यात मुलांना जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आहार आपण देतोय त्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वाया जाऊ नये आपला पशु, आपलं जे खाद्य देतोय ते वाया जाऊ नये, पाणी कसं हे करायचं, सॅनिटेशन करायचं. दुसरं म्हणजे जे आपण वेस्टेज आणलेलं आहे, भाजीपाला असेल किंवा मग जे काही उरलेला कोणाचं खाद्य, खानावळीमधला भात असेल, एखाद्या वेळेस उरलेली भाजी असते,
त्यांना खाद्य देताना कोणतीही काळजी घ्यायची, हे अडचणी येतात. आणि दुसरं म्हणजे ब्रुडिंग कशी करायची. लाईट गेल्यावर, आमची लाईट नसल्यामुळे एक दिवस 5 पिल्ले दगावली, त्याचे नैसर्गिक मृत्यू झाला 5 पिल्ल्यांचा. ते झालं नसतं. तर ते अडचणी म्हणजे कसं ब्रुडिंगच्या एक अडचणी येतात, ते जेणेकरून आल्या नाही. टेम्परेचरच्या 1-2 दिवस आल्या आम्हाला, पण त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करून त्या अडचणी दूर केल्या. तिसरं म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे खाद्याची अडचण. ते तर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाला लाभल्यामुळं ते काय आम्हाला आले नाही. आणि तिसरी अडचण म्हणजे मार्केटिंग. म्हणजे कसं अजूनही सोनाली ब्रीड बद्दल शेतकऱ्यांना माहिती आहे, पण तेवढी माहिती नाही शेतकऱ्याला असेल किंवा मग व्यापाऱ्यांना असेल. म्हणजे एक व्यापारी म्हणतात हे हैदराबादी आहे, कोणी म्हणतात ही गावरानी नाही. कारण सोनालीची ही अशी ब्रीड आहे की आपण जर तिला खरंच एक शाश्वत उत्पादनाचा जर स्रोत म्हणून जर वापरायला गेलो तर खरंच फायदेशीर आहे. शेतकऱ्यापर्यंत अजून त्याची माहिती नाहीये, ती पोहोचेल आपल्या विद्यार्थ्याच्या मार्फत. याच्यात अडचणी म्हणजे आम्हाला मार्केटिंगच्या थोड्या येत आहे, पण ते आम्ही दूर करू. त्याच्याबद्दल निश्चित आम्हाला. तर सर जसं की बाकी महाविद्यालयात कोणीही पोल्ट्री बद्दल एवढं जानकारी ठेवत नाही व त्यांनी हा उपक्रम राबवला नाही, तर तुम्ही हे आव्हान कसे स्वीकारले की आपल्याला पोल्ट्री सुरू करायची आणि विद्यार्थ्यांना कोंबड्यांबद्दल मार्गदर्शन करायचे आणि कुक्कुटपालन करायचे? विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर आपण देतोच, परंतु आपला विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. त्याकरिता आपण मॉड्यूलच्या माध्यमातून विविध मॉड्यूल्स आपण आपल्या प्रक्षेत्रावर राबवतो. आणि डेअरीचं मॉड्यूल म्हणजेच आपलं कुक्कुटपालन चालू करण्यामागचा मुख्य जो उद्देश होता, बाकी गोष्टी आपण करत राहतो त्या छोट्या छोट्या तत्वावर करतो किंवा छोट्या स्केलवर करतो, परंतु एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर त्याला अगदी कोंबडीचं पिल्लू आपण जे 1 दिवसाचं आणलं होतं, तर त्या 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून तर अगदी शेवटपर्यंत कुठकुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात किंवा कुठकुठल्या गोष्टी आपल्याला किंवा कुठकुठल्या बाबी आपल्याला कराव्या लागतात, या सगळ्या बाबी विद्यार्थी बारकाईने शिकला पाहिजे आणि नवीन आव्हानं स्वीकारता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण यावर्षी कुक्कुटपालनाचा विषय आपण आपल्या मॉड्यूलमध्ये निवडला होता. सर नव्याने जर का कोणत्या नवीन उद्योजकाला जर का कुक्कुटपालन सुरू करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन? मी त्यांना नक्कीच सांगेल, कारण कुठलीही गोष्ट जर आपल्याला नव्याने चालू करायची असेल तर त्या नवीन गोष्टीचा आपल्याला संपूर्ण अभ्यास असला पाहिजे. कारण अर्धवट ज्ञान हे तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. त्यामुळे कुठलाही उद्योग तुमचा कुक्कुटपालन असेल, एखाद्या वेळेस मशरूम असेल, बायोफर्टिलायझर असेल किंवा कुठलाही उद्योग असेल तर त्या उद्योगाविषयी संपूर्ण तुम्ही पहिले ज्ञान आत्मसात करा. त्याचे काही वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात, ते ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही अटेंड करा, जेणेकरून तुम्ही त्या उद्योगासंदर्भात परिपूर्ण व्हाल आणि तुमचा उद्योग यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण करू शकाल. तर आपण जे कुक्कुटपालन केलं आहे याच्यावर तुम्हाला पूर्ण माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटते की पुढील पिढी जे येईल त्यांनी हे आत्मसात करायला पाहिजे की नाही? निश्चित आम्हाला पूर्ण त्यातली माहिती घ्यायची चालू आहे, कारण माणूस कधीच ज्ञानी होत नसतो, त्यामुळे त्याला आयुष्यभर हा विद्यार्थीच असतो. आम्ही सुरू केलेली आहे आता हे प्रायोगिक तत्वावर, पण हाच प्रायोगिक तत्वावर केलेला उपक्रम व्यावसायिक तत्वावर कसं आपल्याला राबवता येईल. जसं आज आपण 200 पिल्ल्यापासून सुरुवात केला होता. सरांचा पाठिंबा, संस्थेच्या व्यवस्थापक श्री अशोकरावजी ठाकरे साहेब यांचा पाठिंबा, त्यापासून आपण आज 200 पिल्ल्यापासून 400 काल आम्ही पिल्ले आणलेले आहेत 4 दिवस अगोदर. तर हे व्यावसायिक दृष्ट्या कसं याच्या राबवता येईल याकडे आपलं जास्त लक्ष आहे. तर मला एकच सांगू वाटते नवीन उद्योजकाला की सोनाली जी ब्रीड आहे, ही प्रजाती आहे कोंबडीची, निश्चितच संगोपनासाठी खूप फायदेशीर आहे. याचे 2 फायदे म्हणजे एक तर याच्यापासून आपण मांस उत्पादन पण घेऊ शकतो, कारण ही दिसायला गावरानसारखी, तिचा कलर, तिचा जे रंग वगैरे सर्व जे असतं एक तर गावरानसारखे असते आणि ही मोकळ्या वातावरणात पण राहू शकते. म्हणजे याला असं नाही की बंदिस्तच, फ्री रेंज मध्ये पण राहू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापासून आपण अंडे उत्पादन पण घेऊ शकतो. जे अंडे उत्पादन घेऊन त्याच्यापासून आपण उबवण केंद्र पण चालू करू शकतो. हे याच्यातल्या नव उद्योजकांना खूप साऱ्या संधी आहेत भविष्यात येणार. तर याच्यातून मी हे सांगू शकते की सोनाली प्रजाती जी आहे खूप रेअरिंग म्हणजे व्यवस्थापनासाठी खूप छान.
तर सर जसे की आपण स्टार्टिंग पासून 200 कोंबड्या पाडलेल्या आहेत, तर प्रत्येकी कोंबडी मागे तुम्हाला किती नफा झाला, म्हणजे टक्क्यांमध्ये किती नफा झाला तुम्हाला? आपण जे 200 कोंबड्या पाळलेल्या आहेत, संगोपन केलेलं आहे, त्यातून आम्ही आता जे खाद्यावरचा खर्च जाता, त्या संगोपनावरचा खर्च जाता, लाईट बिल सगळे व्यतिरिक्त आणि 60% नफा हा गरीब आणि तो आम्हाला निश्चितपणे मिळणार. सर तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन? निश्चितच, कारण आपण जर भविष्याचा विचार केला तर ह्या जे छोटे छोटे उद्योग आहे, लघु उद्योग आपण ज्याला म्हणू, तर त्याच्यापैकीच एक पोल्ट्री आहे. असे बरेचसे उद्योग आहे की आपल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंट झाल्यानंतर ते प्रामुख्याने चालू करू शकतात. त्याच्यामधला एक आता नवीन पोल्ट्री फार्म वगैरे चांगला तो सेट करू शकतो. त्यानंतर मशरूम उत्पादन तो चांगला करू शकतो. स्वतःची लॅब करून तो बायोफर्टिलायझर सुद्धा चांगलं उत्पादित करू शकतो. सोबतच तो जे काही आपले सॉइल टेस्टिंगची लॅब असेल, ऑर्गॅनिक प्रोडक्शन असेल किंवा ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन असेल, अशा भविष्यातील नवीन संधी शोधून आपला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हा नक्कीच समृद्ध होऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. मी तुम्हा दोघांना तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक अक्षय लुंगे. पोल्ट्री या विषयामध्ये मला मस्के सरांचे आणि खाडे सरांचे जे मार्गदर्शन मिळाले, त्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग हा विषय अत्यंत उपयुक्त असून भविष्याच्या उज्ज्वल यशासाठी तुम्ही पोल्ट्री फार्मिंग नक्कीच करू शकता. तुम्ही बघत आहे ते छान प्रकारे कोंबड्यांची वाढ झालेली आहे. 1 पट लागवड आणि 3 पट उत्पन्न असा हा पोल्ट्रीचा नवीन फॉर्म्युला आमच्या खाडे सरांनी आणि मस्के सरांनी शोधून काढलेला आहे. भविष्यात तुम्हाला यश मिळो अथवा ना मिळो, पण पोल्ट्री फार्मिंगमुळे तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता, एवढंच मी सांगू शकतो. We all are agri graduates and future entrepreneurs in poultry farming.